नमस्कार. F1 HR अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत. मी फारुख शेख, डायरेक्टर पीपल डेव्हलपमेंट ऑफ F1 HR अकॅडमी. या F1 HR अकॅडमी तर्फे ज्या ऍक्टिव्हिटी चालू असतात, जे उपक्रम चालू असतात, त्याबद्दलची माहिती मी सर्वात प्रथम आपणास देऊ इच्छितो. F1 HR अकॅडमी तर्फे HR क्रॅश कोर्स, त्याचप्रमाणे HR बद्दलचे अनेक टिप्स आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. त्याशिवाय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या विविध व्यक्तिमत्व विकासामधल्या विविध ट्रेट्सवर आम्ही डिस्कस करणार आहोत आणि त्याबद्दलचं योग्य लर्निंग आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय F1 HR अकॅडमीमध्ये करिअर गायडन्स बद्दलचं काम चालतं आणि त्याबद्दलचा ॲडवाइस F1 HR अकॅडमीच्या एक्सपर्ट्स कडून दिला जातो. यामध्ये 10वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मदत केली जाते आणि ती सुद्धा ॲप्टिट्यूड बेस असल्यामुळे पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने मुलांच्या पुढील भवितव्याच्या दृष्टीने कोर्स निवडण्यासाठी आम्ही मदत करतो. त्याशिवाय ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांपर्यंत, जसे इंजिनिअरिंग आणि MBA झालेल्या मुलांना त्यांच्या पुढील शिक्षणामध्ये, पुढील कालावधीमध्ये कोणता स्पेशलायझेशनसाठीचा एरिया निवडायचा त्याबद्दलचं सुद्धा आम्ही गायडन्स त्यांना करतो. ते सुद्धा ॲप्टिट्यूड बेस असल्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. एकंदरीत या F1 HR अकॅडमीमध्ये आम्ही व्यक्तिमत्व विकासासाठी काम करतो आणि त्याबद्दलची माहिती आजपासून आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर देण्याचा प्रयत्न करत आहोत. आजपासून आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावरील या लर्निंगमध्ये आम्ही काही व्हिडिओज बनत आहोत. या सर्व व्हिडिओज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधल्या एकसंध नसणार आहेत, तर 10-10 मिनिटाच्या व्हिडिओजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि F1 HR अकॅडमीच्या या ज्या काही लर्निंगच्या व्हिडिओ आहेत, त्या लर्निंगच्या व्हिडिओ आम्ही आमच्या F1 एंटरटेनमेंट या YouTube चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत, प्रसारित करत आहोत. त्यासाठी F1 HR अकॅडमी या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा. चला तर मग आपण पुढे जाऊयात. ऍक्च्युअली अशा प्रकारच्या लर्निंग ऍक्टिव्हिटीज किंवा ट्रेनिंग सेशन्स किंवा लर्निंग सेशन वेगवेगळ्या कंपनीतून चालतं, पण अशा प्रकारच्या लर्निंग सेशन्स किंवा ट्रेनिंग सेशन्स कंपनी का अरेंज करते, तर याचे दुहेरी फायदा असतो. एक, त्याच्यामध्ये आपल्या एम्प्लॉईजना अपग्रेड करण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एन्हान्समेंट करण्यासाठी अशा प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्रामची आवश्यकता असते. त्यामुळे एम्प्लॉईच्या अपग्रेड करण्यासाठी कंपनीज अशा प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करत असते. त्याशिवाय त्याचा मुलांना काय फायदा, म्हणजे एम्प्लॉईजना काय फायदा होतो, तर त्याचा फायदा त्यांच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकल्याने, वेगवेगळ्या पर्सनॅलिटी ट्रेट शिकल्याने त्यांना सुद्धा त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल घडवून आणता येतो, जो सध्याच्या युगामध्ये आणि ॲडव्हान्समध्ये खूप आवश्यक आहे असं एकंदरीत दिसतं. तर या सगळ्या गोष्टीतून आपण जर एकंदरीत विचार केला तर याचा दुहेरी फायदा होतो. एक, कंपनीला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि एम्प्लॉईजना त्यांना फायदा होतो. तर आपण यापुढे आपण पाहूयात की पर्सनॅलिटी म्हणजे काय. आपण जेव्हा पण पर्सनॅलिटी हा शब्द उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखाद्याचं बाह्य रूप समोर येतं. म्हणजे तो, त्याचा आउटफिट किती चांगला आहे, तो किती चांगला बोलतो, त्याचा आवाज किती चांगले आहे आणि त्याचं शब्दभेद किती चांगली आहे, किंवा त्याप्रमाणे तो किती टापटीप राहतो, तो दिसायला कसा आहे, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला पर्सनॅलिटी नावाची एक छबी आपल्या समोर उभारते. तर पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर सर्व काही चांगल्या गोष्टी एकत्रित आपण जेव्हा बघतो त्याला पर्सनॅलिटी म्हणतो. परंतु या बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे पर्सनॅलिटी का नाही, त्याबद्दलचं आणखीन विश्लेषण मी पुढच्या स्लाइडमध्ये आपणाशी करत आहे. यात मला एकंदरीत असं सांगायचं आहे की पर्सनॅलिटी म्हणजे एका पॉटमध्ये असलेल्या रंगीबेरंगी फुलांचा एकत्रितपणा जसा असतो, तसं पर्सनॅलिटीमध्ये विविध गुण, विविध जे काही चांगल्या गोष्टी आहेत माणसाच्या
माणसाकडे, त्या एकत्रित विचार करता पर्सनॅलिटी म्हणजे एक रंगीबेरंगी बुके म्हणता येईल, एक रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ म्हणता येईल. आपण आता आणखी विस्तृतपणे बघूयात की पर्सनॅलिटी म्हणजे काय. पर्सनॅलिटीचा आपण जर शास्त्रोक्त आणि योग्य तऱ्हेने जर विचार केला किंवा त्याचा आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये एक लक्षात येतं की पर्सनॅलिटी म्हणजे ऍक्च्युली टू स्पीक थ्रू, म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलतो, ज्याच्या थ्रू बोलतो, अशा प्रकारची जी काही व्यक्तिमत्व आहे त्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो. पर्सनॅलिटी वर्ड डिराइव्ड फ्रॉम द वर्ड लॅटिन वर्ड पर्सोना अँड दॅट मीन्स दॅट टू स्पीक थ्रू असा त्याचा अर्थ होतो. त्याशिवाय पर्सनॅलिटी म्हणजे फिजिकल आणि सायकोलॉजिकल या दोन्ही गोष्टीचा एकत्रित विचार करून पर्सनॅलिटी बनते. म्हणून आपण आता थोड्या वेळ म्हणल्याप्रमाणे की बाह्य रूप माणसाचं म्हणजे पर्सनॅलिटी नाही. माणूस आतून कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो विचार कसा करतो, या सगळ्या गोष्टीचा पण पर्सनॅलिटीमध्ये अंतर्भाव होतो. त्याशिवाय पर्सनॅलिटी या सगळ्या एकत्रित विचार करता की त्याचा विचार कसे आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे आणि त्याचे फिलिंग्स कसे आहेत, या सगळ्या एकत्रितरित्या विचार करता पर्सनॅलिटी बनते. त्याशिवाय पर्सनॅलिटी इज द कोर पोटेन्शियल दॅट डिटरमाइन्स वन सक्सेस इन लाईफ अँड करिअर. अशा प्रकारे पर्सनॅलिटीच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स होऊ शकतात. पर्सनॅलिटी इज द मॅनर ऑफ ऍडजस्टमेंट. हे पर्सनॅलिटी म्हणजे जो त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडून आणतो त्याला पर्सनॅलिटी म्हणतात. आणि त्या सगळ्या गोष्टी ऑर्गनायझेशनमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये आणि किंवा ग्रुपमध्ये घडतात त्याला आपण पर्सनॅलिटी म्हणायला हरकत नाही. यामध्ये आणखीन एक म्हणलं जातं की पर्सनॅलिटीमध्ये कधीही दोन व्यक्ती सेम पर्सनॅलिटीच्या किंवा सेम स्वभावाच्या असू शकत नाही असं त्या पर्सनॅलिटीबद्दल म्हणलं जातं. पर्सनॅलिटी ही डायनामिक असते, म्हणजे ती समोर येणाऱ्या वेळेनुसार, परिस्थितीनुसार आणि वेळेनुसार बदलते, ती डायनामिक असते. पर्सनॅलिटी इन्फ्लुएन्सेस परफॉर्मन्स अँड गोल अचिव्हमेंट. पर्सनॅलिटी ही अशी असते की ज्याच्यामुळे तुमच्या परफॉर्मन्सवर, तुमच्या गोल अचिव्हमेंटवर फरक पडू शकतो आणि परिणाम घडून येऊ शकतो. अशा प्रमाणे पर्सनॅलिटी म्हणजे काय आपण हे पाहिलं. यानंतर आपण पाहूयात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. या मोठ्या शब्दामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही एकमेव अशी काही गोष्ट नाही, तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. सर्वात प्रथम कम्युनिकेशन स्किल, दुसरं बॉडी लँग्वेज, त्यानंतर टीम वर्क किंवा टीम बिल्डिंग, त्यानंतर येतं टाइम मॅनेजमेंट आणि त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स, त्यापुढे वर्कप्लेस एटिकेट्स, सेल्फ कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स बिल्डिंग, प्रेझेंटेशन स्किल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि याशिवाय आणखीन भरपूर काही ज्याचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये अंतर्भाव होतो. जसं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन प्रेझेंट करण्याची जी कला आहे ती, त्याशिवाय तुम्ही लिसनिंग कसं करता त्याबद्दल, किंवा तुम्ही एखादं रायटिंग कशी करता, म्हणजे कम्युनिकेशन स्किलमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. पण त्यामध्ये सुद्धा आणखीन काही गोष्टी, तर बेस्ट रायटिंग तुम्ही कशी करू शकताय किंवा तुम्ही एक्सप्रेस कसं करू शकता, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये येतोच. आता आपण पाहूयात कम्युनिकेशन. या सर्व गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत.